मालवण राजकोट किल्ल्यावरील घटनेसंदर्भातली तर या किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे। तर या बंदला मालवणमध्ये प्रतिसाद मिळालेला दिसतोय। व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिल्याचं चित्र आहे। आज महाविकास आघाडीच्या वतीने जनसंताप मोर्चा देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यासह महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत। आपण पाहतोय या पुतळा दुर्घटनेप्रकरणी आता महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे हे सगळे नेते आज आंदोलन करणार आहेत। सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर जाऊन या घटनेचा निषेध करण्यासाठी आता महाविकास आघाडीचे नेते आज जाणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज त्या ठिकाणी शहरातली दुकानं सुद्धा बंद आहेत। आज या बंदला मोठ्या प्रमाणात सगळ्या दुकान चालकांनी पाठिंबा सुद्धा दिल्याचं दिसतंय। सकाळपासूनच अगदी सगळे दुकानं बंद आहेत आणि मालवण बंदची हाक देण्यात आल्यानंतर आता व्यापाऱ्यांनीही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। शिवाय आज राज्यभरात सुद्धा महाविकास आघाडीकडून या संदर्भात आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला या ठिकाणी त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे। एकूणच केंद्र सरकारकडून सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, काय सांगाल सध्या या पार्श्वभूमीवर सगळीकडे संतापाची लाट आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन होत आहे, काय सगळं नियोजन आहे?